कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो किती वेळ असं खाली बसून राहणार आहे, वर नाही यायचं का? चला। तुम्ही आता बोलणार सुद्धा नाहीये का माझ्या बरोबर? रुपाली, मला थोडा वेळ इथे शांत बसू दे। आणि तूही थकलीयस, जा जाऊन झोप। अहो तुम्हाला माझा राग आला असेल ना तर मला बोला, रागवा माझ्यावर, हवं तर मारा मला, पण असं शांत नका ना राहू तुम्ही। एखादी कृती करून काही होत नसेल ना तर माणसानं शांत बसावं असं मला वाटतं। मुळात मी का बोलतोय हेच कळत नाही मला। तुम्ही मला माफ करा ना। रुपाली, तुझ्या अश्रूंवर पण माझा विश्वास नाही राहिलेला, पण माझं प्रामाणिक प्रेम आहे तुझ्यावर। कदाचित तुला ते नाही कळणार कधीच। असं का बोलताय तुम्ही? मी मी आता फक्त तुमची माफी मागू शकते। त्यानं काय होणार आहे रुपाली? रुपाली, तू आज पुन्हा सिद्ध केलंस की देवानं आपल्याला मुलाबाळांशिवाय ठेवलं ना ते बरंच केलं। अगं, अमोल सोबत असं वागून तू स्पष्टीकरण देत होतीस। नाही रुपाली, आपली बाजू कुठं मांडावी हे तरी कळायला हवं ना। अहो तुम्ही माझ्या चुकांमध्ये स्वतःला का गुंतवताय? कारण मी लग्न केलंय तुझ्याशी, आणि नवरा बायकोंची, समाजातली, कुटुंबातली कुठलीही कृती एकमेकांसाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी ना। पण तू जे वागत आली आहेस ना आत्तापर्यंत, त्यानं प्रत्येक वेळी माझी मान खालीच गेली। मी तुम्हाला आता शब्द देते, मी खरंच परत अशी नाही वागणार, खरंच। तू याआधी हेच बोलली होतीस, आपण दिलेला शब्द आपल्याला पाळता यायला हवा। रुपाली, तुलाच तुझ्या शब्दाची किंमत नाहीये तर मी विश्वास कसा ठेवू? कळते मला, मी पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आली। आता तर मला तुझा रागही येत नाही। अगं, अमोलला आपण आपला मुलगा म्हणून वाढवणार होतो। हां, आता अमोलला आपली ओढच नसती तर गोष्ट वेगळी होती, पण अमोलला आपली किती ओढ आहे माहिती आहे ना तुला? माहिती हो मला, तुम्ही एकदा ऐकून घ्या ना माझं। बस रुपाली, बस। अमोल सारख्या निरागस मुलाच्या जीवाशी खेळली असतो, मी कसं माफ करू तुला? तुम्ही ना मला हवी ती शिक्षा द्या, हा? माझ्यावर चिडू नका ना। नाही नाही, मी चिडलेलो नाही, मी दुखावलो गेलो। मग मी आता काय करू? काय करू म्हणजे तुम्ही मला माफ करा, सांगा ना। मी कोण आहे तुला माफ करणारा? तुला माफी मागायची आहे ना, तर अपर्णाची, अर्जुनची, अमोलची माफी माग। आणि त्यांनी तुला माफ केलं ना तर कदाचित मी तुला माफ करायचा विचार करेन। मी अमोल बरोबर खरंच वाईट वागले हो, पण मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी ज्या चुका केलेत ना त्या सगळ्या सुधारेत, सगळ्या। मी अपर्णा, अमोल आणि भाऊजींचा विश्वास पुन्हा मिळवेन, नक्की मिळवेन। विनायकराव, काय हो? बापू, आज काय झोप येईल असं वाटत नाही। म्हणजे झोपायला गेलं ना तर दिवसभरात जे काय घडले ना ती काय डोळ्यासमोरून जाणार नाही बघा माझी तर काय वेगळी अवस्था आहे का विनायकराव? अहो, झोपायला गेल्यावर झोप येईल का नाही या विचारानं मी झोपायलाच गेलो नव्हतो अजून। बापू, काय बी म्हण, आज जे काय घडलं ना ते आपल्या घरासाठी चांगलं नाही घडलं बरं का? बघा, जी काय घडतंय ते आपल्या हातात नसते विनायकराव। ते एकच गोष्ट आहे, आपण मनी मावशीला ओळखू नाही शकलो। अहो, त्याचंच तर लई वाईट वाटतंय बापू। आपल्यानं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या, तर मनीला जे पाहिजे होतं ना ते तिनं केलंच। विनायकराव, आपण अमोलला सांभाळायला कमी पडतोय का? अहो बापू, अगदी तसंच नाही, पर आपलं बी चुकलं हे मान्यच करायला पाहिजे आपण।
अहो आप्पीनं जर काही येळे त्या बाईला ओळखलं नसतं ना तर आज अमोलचा जीव जसा धोक्यात पडला ना तसा आपल्याला आपली जमीन बी गमवावी लागली असती नक्की. ते बी खरंच आहे हो. जे झालं ते झालं, पण यातनं अमोलची सुटका झाली ना म्हणून मी एकदम निर्धास्त आहे बघा. तरी पण काय बापू, अहो तुम्हाला हेच म्हणायचंय ना की इथून पुढं आपण अमोलची नीट काळजी घेतली पाहिजे. होय, अमोलची पण काळजी घेतलीच पाहिजे. पण मला अजून असं वाटतं विनायकराव की या सगळ्या घटनेमुळं आप्या अर्जुनच्या नात्यात थोडासा कडवटपणा आला असणार बघा. खरंय, ह्यो अर्जा बी ना कधी कधी डोक्याने विचारच करत नाही. अहो त्यानं आप्पीवर थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता का नाही? होय विनायकराव, पण जे काय घडायचंय ते घडून गेलं की आता. त्यात दोष कोणाचा याच्यावर वभो करण्यापेक्षा यातनं एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं याचा विचार केला पाहिजे ना. हा, अगदी खरंय बाप. अहो या दोघांनी जे काय केलं ते अमोलच्या भल्याचा विचार करूनच केलं ना. आता हे त्यांना स्वतःहून समजलं तर ठीक, नाहीतर विनायकराव आपल्याला त्यांना समजून सांगावं लागणार. अहो बापू, ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्यातनं एवढे धक्के बसले आपल्याला, आणि त्यातनं रुपालीचं वागणं तर का नाही. जाऊ दे विनायकराव, आपलंच दातन आपलं छोट आपल्याच घरातली माणसं आहेत हो. उगाच त्याच्यावर विचार करून आपली मानसिकता बिघडून घेण्यात काय बी अर्थ नाही. हा, ते बी खरंय. पण बापू आप्पी एकदम समजूतदार आहे बरं का. अहो तिनं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. तसंच असतं विनायकराव, संसारात एकानं आग तर दुसऱ्यानं पाणी व्हायचं असतं. उगाच नाही आपले संसार चांगले झाले, लेकरं बाळ पण मोठी झाली आपली. हे मात्र एकदम खरं बोलला बरं का बापू. अहो आपण तरी काय कमी ऐकून घेतलंय का आपल्या बायकांचं? हा, आणि तसं ऐकून घेण्यात पण एक वेगळीच मजा असते काय हो. बापू हे मात्र एकदम खरं. पण ही गोष्ट जेव्हा आप्पीच्या आणि अर्जुनच्या लक्षात येईल ना तेव्हा आपलं काम झालं असं समजायचं. आणि हे जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही ना तोपर्यंत आपल्यालाच त्यांना समजून सांगावं लागणार आहे हे नक्की. हा, आपण उद्या समजून सांगूया आप्पीला आणि अर्जुनला. कारण अहो आता त्यांच्यातल्या भांडणाने फक्त त्यांच्यावरच परिणाम होणार नाही तर अमोलवर बी परिणाम होणार आहे. हो होय होय, ते बी खरंच आहे. हा, आता किती बी काय बी झालं तर आपल्याला झोपायला जावंच लागेल, नाहीतर सकाळी अमोल उठवायला येणारच आहे. हा बापू, आजोबा चला व्यायामाला. एकदम खरं. चला 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 या. हेल्मेट. अर्जुन, आप्या का हो बापू? एक मिनिट. अरे अर्जुन, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रे. हा बापू, बोला ना. आप्या, सगळं ठीक आहे ना ग? हो बापू. अहो असं का विचारताय? अगं काय नाही, एवढं सगळं घडलं आल्यानंतर तू पण जरा नाराज होतीस, अर्जुन पण चिडला होता, म्हणून म्हटलं समोरासमोर विचारावं. नाही बापू, सगळं ठीक आहे. ठीक आहे ना? तुझ्या तोंडून ऐकून बरं वाटलं बाबा. असंच एकमेकांच्या सोबत राहा, अंतर पडून देऊ नका. अमोलला आपल्या सगळ्यांची गरज आहे रे. आपण जे काय करतोय ते अमोलसाठी करतोय हे लक्षात असू द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.